जय शिवराय सगळ्यांना। ह्या बघा या आंब्याला फुलोरा लागलाय आणि आता याला आंबे लागतात अजून 1 महिन्याला। ह्या बघा टरबूज पण तिथंच 3 प्लॉट आहेत, ते खाली 1 प्लॉट, हे 2 नंबरचा प्लॉट आहे। ह्या बघा संपूर्ण 5 एकरची लागवड आहे आणि 1 महिना झाला याला लावून। कुठं कुठं फळ पण लागले, मी दाखवलं पहिल्या व्हिडिओमध्ये। ह्या बघा 3 प्लॉट, हे 2 नंबरचा प्लॉट। त्या बघा वरी पण हरियाणा आंब्याची, त्याच्यावरती 1 प्लॉट आहे त्या बघा त्या शेडपर्यंत। ह्या बघा 2 प्लॉट बघा, या आंब्याला किती फुलोरा लागलाय। ह्या बघा ह्या आंब्याला तर बघा किती फुलोरा आहे। आणि इकडं ऊस, थांब तुम्हाला दाखवतो। ह्या बघा फुलोरा किती लागला, ह्या बघा ह्याला पाणी नसल्यामुळं याचा फुलोरा गळायला, याला पाणी द्यायचं आता, पण 2-4 दिवस नाही सध्या, कारण की ड्रिप करायचं ह्या हे संपूर्ण आतऱ्याचे याला। ह्या बघा किती लागलाय फुलोरा, आहे ती त्याला नवी पानं फुटायलीत आता। तुम्हाला इकडे दाखवतो आता मी। ह्या बघा ह्याला आम्ही गुळ सोडलाय, 3 दिवस झाले गुळ सोडून। गुळ असतो ना आपला चहा बनवायचा, तो गुळ सोडाय ना, त्याच्यामुळे हे फळ लागले। कारण की काय होतं, आता हे जे फुल आहे, हे फुल त्याला मधमाशी आली ना, मधमाशी त्याच्यावर जर बसली समजा फुलावर, तर लगेच त्या फुलाचं फळ होतंय। 5 किलो गुळ सोडा आम्ही 1.5 एकरला, कारण की त्या गुळाच्या वासानं मधमाशी असते ना आपली, ती माशी येते आणि त्या फुलावर बसली की ते झाड की लगेच त्या फुलाचं लगेच फळ तयार होतं। ह्या बघा लगेच फळ तयार झालंय, 3 दिवसाला फळ तयार होते। 15 दिवसाला 5 किलो गुळ सोडायचा। ह्या बघा ह्या पण प्लॉटला सोडाय मी 5 किलो गुळ, ते पण 1.5 एकरचा प्लॉट आहे आणि हा पण 1.5 एकरचा प्लॉट आहे। ह्या बघा इथं पण फळ लागलं, त्या बघा ते दिसतंय ना। ह्या बघा इथं खाली पानाची अडंगी, ते आम्हाला यानं सांगितलं साहेबांनी की त्याला 5 किलो गुळ सोडा, तर आम्ही 5 किलो गुळ सोडा, त्याला नुसता गुळ सोडा बघ काय नाही, त्याचं पाणी केलं आणि विलायची असते आपली विलायची 3 छटाक आणि गुळ 5 किलो सोडा, विलायची बारीक केली आणि ड्राममध्ये टाकून ड्रिप वॉटर सोडून दिलं फवाऱ्यानं, म्हणून याला आता फळ लागलंय बघा। दाट लागलाय मला याला, 1 महिन्यामध्ये प्लॉट निघून जातो बघा। हे थोडं पाणी कमी पडल्यामुळं गेलं सुकायलेत।